नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आणखी एक सिरीज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर या सीरीजमध्ये देखील अशाच पद्धतीचे महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी होणार आहेत. जे कोणी नवीन आपल्या चॅनलवर प्रथमतः आलेले असतील, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन जे आहे ते पण प्रेस करून घ्या. म्हणजे तुम्हाला इथून येणारे जे काही व्हिडिओ आहेत, त्यांच्या सर्व लिंक तसेच नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. हे महत्त्वाचे लेक्चर्स आपण तुमच्या फायद्यासाठी एकतर परीक्षा पुढे गेलेली आहे, त्यामुळे अभ्यासात सातत्य राहावे या उद्देशानं YouTubeला आपण अपलोड करत आहोत. त्याचा आपण नक्की फायदा घ्यावा. ज्यांनी यापूर्वीचे 7 व्हिडिओ पाहिले नसतील, ते पण तुम्ही पाहून घ्या. त्या पण व्हिडिओमध्ये अशाच स्वरूपाचे अनेक सराव प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. जास्त वेळ न घालवता एक-एक सराव प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला. चला, पहिला प्रश्न पहा. खूप सारे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. जवळपास 1,500 प्लस प्रश्नांचा आपण सेट पण बनवला आहे. फक्त फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिनचा आहे. आपल्या WhatsApp नंबरवरती तुम्ही मेसेज करून तो मिळवू शकता. जे काही त्याची फीस आहे ती पेड करून. आपला नंबर आहे 8888 198593. हा आपला नंबर आहे WhatsAppचा. या नंबरवरती तुम्ही मेसेज करून फीस पेड करून तो प्रश्नसंच तुम्ही मिळवून घेऊ शकता. चला, आता जास्त वेळ न घालवता लेक्चरला आपण सुरुवात करू. तर पहिला प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहिलं विधान आहे, 2 व्यक्तींच्या बोटांचे ठसे एकसारखे नसतात. दुसरं विधान आहे, एकाच व्यक्तीच्या 2 बोटांचे ठसे एकसारखे नसतात. तिसरं विधान आहे, बोटांच्या म्हणजे व्यक्तींच्या बोटांचे ठसे कधीही बदलले जात नाहीत. चौथं विधान आहे, जुळ्या भावंडांच्या बोटांचे ठसे पुष्कळदा एकसारखे असतात. तर याचं आन्सर जर बघायचं झालं, तर जुळ्या व्यक्तीचे म्हणजे 2 व्यक्ती जे असतात त्यांच्या बोटांचे ठसे कधीही एकसारखे नसतात. हे कसं आहे? बरोबर आहे. त्यानंतर एकाच व्यक्तीच्या 2 बोटांचे ठसे देखील एकसारखे नसतात. हे पण 2 नंबर विधान कसं आहे? बरोबर आहे. हे पण तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे पहिले दोन्ही पण कसे आहेत? बरोबर. 3 नंबरचं कसं आहे? व्यक्तीच्या बोटाचे ठसे कधीही बदलले जात नाहीत. परिणामी काही जरी जखम वगैरे झाली, मग त्यावेळेस काही रोग आहेत. कुष्ठरोग सारखा जर असेल रोग, त्यावेळेस त्या व्यक्तीचे बोटच पूर्णतः काय होतात? झडली जातात. त्यावेळेस मात्र ती काहीतरी त्यावर पर्याय केला जातो. त्यानंतर जुळ्या भावंडांच्या बोटाचे ठसे पुष्कळदा एकसारखे असतात. त्यामुळं हे पर्याय जो आहे तो काय झाला? चुकलेला आहे. जुळ्या भावंडांचे DNA एकसारखे असतात. हे पण लक्षात घ्या. त्यानंतर पॅलाटो प्रिंट जे असतात किंवा त्याला आता आपण टाळूचे ठसे म्हणतो बघा. ही कन्सेप्ट आहे बघा. टाळूचे ठसे हे देखील प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे असतात. हे लक्षात घ्या. टाळूचे ठसे प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे असतात. व्यक्तींना ओळखण्याची पद्धत ही देखील आहे. फिंगरप्रिंट असतील, DNA असतील, टाळूचे ठसे असतील, चैलोस्कोपी म्हणजे ओठाचे ठसे असेल, हे देखील सर्व काही काय? हे व्यक्तींना ओळखण्याच्या विविध पद्धती आहेत. गाल्टन पद्धतीलाच आणखी एक नाव आहे. गाल्टन पद्धतीलाच काय म्हणतो आपण? फिंगरप्रिंट म्हणतो किंवा डेलिस्कोस्कोपी असं देखील म्हणतो. थोडंसं इंग्लिशचे उच्चार इकडे-तिकडे होत असतील, पण त्यामधला गाभा घ्या, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. चला, पर्याय क्रमांक काय आहे मग? 4 योग्य आहे. नंतर बघायचं झालं, मृत्यूनंतर डॅश तासात प्रेताच्या शरीरावरील केस व नखे सुटी होऊ लागतात. पर्याय क्रमांक 1 बघा, 10 ते 12, 18 ते 24 तास, 30 ते 36 तास, 48 ते 72 तास. काय उत्तर आहे? पर्याय क्रमांक 4 योग्य. बघा, आता लक्षात घ्या, परीक्षेच्या पुढील रिव्हिजनसाठी हे व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. शरीराचे किमान तापमान खाली येऊन ते थंड पडते. 8 ते 10 तासानंतर काय होते बघा? तापमान वातावरणाच्या तापमानाबरोबर जे काही वातावरणाचं आहे त्यासोबत त्यासोबत शरीराचे तापमान आपल्या बनते. 4 ते 12 तासामध्ये नीलवर्ण काय म्हणलेलं आहे? नीलवर्ण स्तंभिकेमध्ये आपल्या दिसून येतो. तसेच मृत्यूनंतर 18 ते 36 किंवा 48 तासामध्ये शरीरांतर्गत वायू शरीरातील पोकळ्यामध्ये साठवून डोळे बाहेर येणे, पोट फुगणे इत्यादी लक्षणे दिसतात.
3 ते 5 दिवसात आता हे थोडंसं हे झालेलं आहे. मुले व तरुण माणसाच्या कवट्या ज्या शिवण्या काय होतात, सुट्या होऊ लागतात. आन्सर काय? पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी पण पाहिलेलं आपण 48 ते 72 तास याचा आन्सर आहे. पर्याय क्रमांक 4 महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघू. हृदयक्रिया बंद पडण्यापूर्वी श्वसनक्रिया थांबल्यामुळे जर मृत्यू झाला तर तो डॅश मुळे आला असे म्हणता येईल. त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे आत्महत्या किंवा 2 नंबर आहे विषप्रयोग, त्यानंतर श्वसनावरोध, त्यानंतर फुफ्फुसदाह. तर पर्याय क्रमांक 3 आहे श्वसनावरोधामुळे होणारे मृत्यू, ऑस्पिशियस डेथ, त्याचं ते आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. मृत्यूनंतर चेहरा निळसर व विद्रूप दिसतो, ओठ व नखे निळसर दिसतात, तोंड बाहेर आल्यासारखे आलेले दिसते व तोंडातून फेस किंवा रक्तमिश्रित द्रव बाहेर येतो, त्यावेळेस मृत्यू कशामुळे झाला असे म्हणता येईल? हृदयविकार, श्वसनावरोध, विषप्रयोग किंवा फुफ्फुसदाह. तर याचा आन्सर काय? श्वसनावरोध. पर्याय क्रमांक 2. विश्लेषण देखील आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मृत्यूच्या 3 अवस्था देखील सांगितलेल्या आहेत. MPA मधलं आहे हे सर्व काही. MPA नोट्स जे आहेत MPAच्या महत्त्वाचे आहेत. सर्वात महत्त्वाच्या सर्वात आधी फॉरेन्सिक चांगलं करायचं तर या नोट्स तुम्ही करा. बाकीचं पुढचं पुढे बाकी कोणतंही करू शकता. मग आपल्या पण नोट्स आहेत त्यामध्ये. बघा 3 अवस्था आहेत श्वसनावरोधाच्या. तिसऱ्या अवस्थेमध्ये या सर्व बाबी होतात जे की आपण दिलेलं आहे. तिसरी अवस्था 3 अवस्था आहेत हे पण लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 2 योग्य. पुढचा प्रश्न आहे. आकस्मिक मृत्यू हा नैसर्गिक किंवा अनैसर्गिक अशा कोणत्याही प्रकारचा असू शकतो, हे विधान कसं आहे? बरोबर आहे की चूक आहे? पूर्णतः बरोबर, वस्तुसापेक्ष आहे, पूर्णतः चुकीचे किंवा वस्तुस्थितीला धरून नाही. तर पर्याय क्रमांक 1 आहे पूर्णतः बरोबर आहे. विश्लेषण पण आपण केलेलं आहे प्रत्येक प्रश्नाचं. श्वसनक्रिया पूर्णपणे थांबल्यानंतर सुद्धा हृदयक्रिया ही 10 ते 15 मिनिटे काय असते? चालू असते. श्वसनावरोधामुळे आलेला मृत्यू हृदयक्रिया बंद पडण्यापूर्वी श्वसनक्रिया थांबल्यामुळे जर मृत्यू आला तर तो मृत्यू श्वसनावरोधामुळे आला असे म्हणता येईल. श्वसनावरोध हा गळफासामुळे किंवा गळा कचकावून आवळल्या गेल्यामुळे किंवा गुदमरल्यामुळे किंवा श्वसनास त्रासदायक अशा विषारी वायूचे शोषण केल्यामुळे घडून येतो. तसेच पाण्यामध्ये बुडवल्यामध्ये देखील काय होतो? श्वसनावरोध हा घडून येत असतो. श्वसनावरोधाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पुन्हा पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती विधाने योग्य अयोग्य निवडा. तोंडाच्या दोन्ही टोकापासून लाळेचे ओघळ येणे हे जिवंतपणी फास लागण्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. दुसरा विधान आहे लाळ तयार होण्याची क्रिया मृत्यूनंतर बंद पडत असते. तर ह्या दोन्हीपैकी कोणती अयोग्य आणि योग्य आहेत पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. पहिला पर्याय पहा, अपर्याय दोन्ही विधाने चुकीची आहेत आणि ब पर्याय फक्त पहिले विधान बरोबर आहे. तर यामध्ये आणि क पर्याय पहा, वरील दोन्ही विधाने बरोबर असून ती परस्पर पूरक आहेत आणि वरीलपैकी दोन्ही विधानाचा परस्पर संबंध नाही. तर पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. वरीलपैकी दोन्ही विधाने बरोबर असून ती परस्पर पूरक आहेत. म्हणजे तोंडाच्या दोन्ही टोकापासून लाळेचे ओघळ गळणे हे जिवंतपणी फास लागण्याचं म्हणजे जिवंतपणे त्याला फास लावून तो मेलेला आहे किंवा त्याचं निधन झालेलं आहे याचं महत्त्वपूर्ण लक्षण मानलं जातं. लाळ तयार होण्याची क्रिया मृत्यूनंतर काय होत असते? बंद पडत असते. हे पण लक्षात घ्या. त्यामुळे याचा आन्सर जर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. वरीलपैकी दोन्ही विधाने बरोबर आणि परस्पर पूरक आहेत. मी विश्लेषण पण तुम्हाला दिलेलं आहे. गळफास बाह्य लक्षणे काय काय आहेत? गळफासाची पहा, तोंडाच्या दोन्ही टोकापासून लाळेचे ओघळ हनुवटी आणि छातीपर्यंत आलेले दिसतात. हेच लक्षण पहिलं आहे, म्हणजे मृत्यूपूर्व गळफासाचं. जिवंतपणी फास लागल्याचे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे, कारण लाळ तयार होण्याची क्रिया काय होते? मृत्यूनंतर बंद होत असते. लाळेचे ओळ गळफासात आलेले लाळेचे ओळ निघून शकत नाहीत, म्हणजे असतात. हे पण लक्षात घ्या. थोडंसं घाई होत असेल तर आपण स्लोली घेऊया. तोंडाच्या दोन्ही टोकापासून लाळेचे जे काही हे आहेत ओघळ आहेत ते छातीपर्यंत आणि हनुवटीच्या खाली म्हणजे छातीपर्यंत आपल्याला दिसले जातात. एक सेकंद.
पुढचा प्रश्न पहा. बिनचूक विधाने निवडा. बुडाल्यामुळे मृत्यू आल्यास डोके, मान आणि छाती यामध्ये रक्त साकळलेले असते. बिनचूक विधाने निवडायची आहेत आपल्याला. दुसरं विधान आहे, पाण्याच्या तळाशी मृतदेह उलटा राहतो. तर यापैकी बघा, अ अपर्याय आहे. वरील विधाने दोन्ही बरोबर आहेत आणि परस्पर पूरक नाहीत. वरीलपैकी दोन्ही विधाने बरोबर असून ती परस्पर पूरक आहेत. वरील दोन्ही विधाने कशी आहेत? चुकीची आहेत. पहिले विधान बरोबर असून दुसरे विधान कसे आहे? चुकीचे आहे. तर यापैकी कोणतं बरोबर आणि कोणतं चुकीचं आपल्याला ओळखायचं आहे. तर आपण उत्तर पण दिलेलं आहे. याचा आन्सर काय आहे ना? पर्याय क्रमांक 2. वरीलपैकी दोन्ही विधाने बरोबर असून ती कशी आहेत? परस्पर पूरक आहेत. म्हणजे पाण्याच्या तळाशी मृतदेह कसा असतो? बुडून मृत्यू झाल्यानंतर उलटा असतो. पुढचा प्रश्न पाहूया. खूप सुजलेली, जड, रक्तमिश्रित द्रवाने किंवा फेसाने ओथंबलेली फुफ्फुसे हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृत्यूचे लक्षण मानले जाते? विषप्रयोग, श्वसनावरोध, मेंदूतील रक्तस्राव आणि पाण्यात बुडून आलेला मृत्यू. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, पाण्यात बुडून आलेला मृत्यू. बघा, मी इथे विश्लेषण पण तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं दिलेलं आहे. आता या नोट्स वगैरे PDF आपण प्रश्नसंच 3000+ तुम्हाला मिळून जाईल. आपला जो काही नंबर आहे 8888 88 88 19 85 93 या नंबरवरती मेसेज करा. तुम्हाला हे सर्व काही PDF जवळपास 1500 प्रश्नसंचचे आहेत त्या तुम्हाला मिळून जातील. तर याचा आन्सर काय? पर्याय क्रमांक 4 योग्य. पुढचा प्रश्न आहे, सिमला येथे वादग्रस्त दस्तऐवज तपासणी कार्यालय सन मध्ये स्थापन झाले. बघा, 1980 असेल, 1906 असेल, 1930 असेल, 1925. काही पुस्तकात 1905 पण दिलेलं आहे. पण पर्याय क्रमांक 2 आपण त्याला जवळचा पर्याय मानतो. पर्याय क्रमांक 2 बरोबर येईल. पुढचा प्रश्न बघा. आता काही विद्यार्थी ना खूप कन्फ्युजनमध्ये असतात. जर असे प्रश्न आले तर जवळच्या पर्यायावरून जायचं असतं. काही वेळा आयोग मुद्दामून एखादं वर्ष पुढे किंवा मागे करतं. त्यावेळेस मात्र कन्फ्युजनचा भाग खूप होतो. त्यावेळेस परफेक्टली तुम्हाला ते आन्सर माहितीच असावं लागतं. शक्यतो आयोग असं करत नाही, कन्फ्युजन निर्माण करत नाही. सरळ-सरळ काही बघा, आयोगाचा 30% पेपर कॉमनली कोणालाही सोडा येतो. कोणालाही कॉमन सेन्सचा भाग असतो. 30 ते 60% पेपर जो आहे तो थोडाफार अभ्यास करणाऱ्याला चांगला जातो आणि 60 ते 80 ते 90% पर्यंतचा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते आणि 100% पेपर कधीच कुणाला सुटला जात नाही. 10% प्रश्न सोडून दिले तरच तुम्ही अधिकारी होतात, हे पण लक्षात घ्या. कारण आयोगाचा आजपर्यंतचा इतिहास आहे, आजपर्यंतचा अनुभव आहे, त्यावरून मी तुम्हाला सांगतोय. 100% प्रश्न जर तुम्ही सोडून आलात तर तुम्हाला मार्क बरोबर पडतील का? 100 मार्क चेस केले तर निगेटिव्हमध्ये गेल्यानंतर तुम्ही निगेटिव्हमध्ये देखील जाऊ शकता. म्हणून काही प्रश्न सोडून दिले तरच तुम्ही अधिकारी बनता, हे पण लक्षात घ्या. सर्व प्रश्न सोडवायचे असतात का? नसतात. जे कन्फर्मली माहिती आहे ते मात्र घ्यायची असतात. आणि जे 25% 50% तुम्हाला माहिती असतं की ह्याचं दोघांमध्ये कन्फ्युजन आहे, असं तुम्हाला वाटतं, त्यावेळेस मात्र तुम्ही विचार करायचा आणि ते पण सोडवायचे. पण काहीच आपण एखाद्या प्रश्नाबद्दल काही ऐकलंच नाही, तर असे प्रश्न मात्र तुम्ही परीक्षेत चेस करायचे नाहीत. ते आयोगाने सोडवून देण्यासाठी, बघा मी काय म्हणतो, सोडवून दिलेच पाहिजेत, तरच तुम्ही मेरिटमध्ये येतात. अन्यथा काय होतं? निगेटिव्हमध्ये तुम्ही जातात. हे जे काही सांगतोय ते जुने विद्यार्थी ज्यांनी मेन्स दिलेले आहेत त्यांना बरोबर हे सर्व काही माहिती असेल. चला पुढचा प्रश्न बघूया. गुन्हे व गुन्हेगार यांचा अभ्यास करणाऱ्या गुन्हेशास्त्राचा पाया, ज्या कोणत्या व्यक्तीने गुन्हेशास्त्राचा पाया घातला त्याचे श्रेय डॅडॅश या इटालियन शास्त्रज्ञात द्यावे लागते. पर्याय गार्फोला, लॅब्रोसो, वेस्टरमार्क आणि गेलिन. तर पर्याय काय? लॅब्रोसो आहे. गुन्हेशास्त्राचा जनक म्हणून लॅब्रोसोला ओळखले जाते. आता मगाशी मी हे करत होतो त्यावेळेस बघा, आधुनिक विषशास्त्राचे जनक मॅथ्यू ऑर्फिला आहेत, हे पण लक्षात घ्या. आणि आणखी एक पर्याय तुम्हाला दिला जाऊ शकतो मॅथ्यू ऑर्फिलाच्या ह्याच्यामध्ये. मगाशी एका विद्यार्थ्याने पण मला मेसेज केला होता, सर ह्याचं कसं? तर पर्यायावरून जा. बघा, मॅथ्यू ऑर्फिला जे आहेत आधुनिक विषशास्त्राचे जनक आहेत. आधुनिक विषशास्त्राचे जनक कोण आहेत? मॅथ्यू ऑर्फिला. आणि जर पर्यायामध्ये बघा, फ्रँकाईर, बघा फ्रायकोइस,
फोरडे, फोडेर. ओके. हे जर आन्सर आलेलं असेल, तर पर्याय बघा. आधी विचारले काय? आधुनिक विचारलं असेल. आधुनिक विषशास्त्राचे जनक म्हणलं मॅथ्यू ऑर्फेला. जर पर्यायात फक्त विचारलं विषशास्त्राचे जनक आणि हे पर्याय असेल आणि मॅथ्यू ऑर्फेला जर परीक्षेत तुम्हाला पर्याय नाही दिलं, तर या व्यक्तींना तुम्ही गोल करा. कारण हे त्याचं आन्सर होऊ शकतं. आधुनिक आणि प्राचीन यामध्ये देखील वाद आहेत. पण हे तुम्ही पर्यायावरून जा. मला तुम्हाला एवढंच सांगणं आहे. मग याचा आन्सर काय? लॅब्रोसो. पुढचा प्रश्न बघा. डॅडॅशाला गुन्हेगारी सांख्यिकीचा जनक संबोधले जाते. बघा, कटले, गॉर्फिला, लॅब्रोसो, गिलिन. तर याचं उत्तर आहे कटले. हे लक्षात घ्या. असे प्रश्न जे असतात पॉईंट आऊटवरून आपल्याला जावे लागतात. एक एक ऑब्जेक्टिव्ह आपल्याला क्लिअर करावे लागतात. पुढचं पाहूया. बघा, शारीरिक लक्षणे व गुन्हा यांचा संबंध असलेला म्हणजे यांचा अभिन्न संबंध असतो. हा जो काही लॅब्रोसोचा निकष आहे, आज मानला जात नाही. हे त्याचा आन्सर आहे. मानला जातो का? हा जो काही लॅब्रोसोने सिद्धांत मांडला गुन्हेगारी शास्त्रामध्ये, तो आज मानला जात नाही. असे प्रश्न जास्तीत जास्त चेस करा. पुढचा प्रश्न पहा. भारतामध्ये रासायनिक शास्त्राच्या प्रयोगशाळा कोणत्या शतकात स्थापन झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात? 15वे शतक, 17वे, 19वे की 20वे? तर याचं आन्सर काय आहे बघा. आन्सर काय? पर्याय क्रमांक 3, 19वे शतक. या शतकामध्ये भारतामध्ये काय झाल्या? या प्रयोगशाळा सुरू होण्यास सुरुवात झाली. 19वे शतक म्हणजे काय? आता मग कोणता कालावधी तुम्ही म्हणणार? 1900चा ना, 1900. तर 1800 ते 1900 मधलं जे काही कालावधी असतो तो म्हणजे 19वं शतक. आजचं जे काही आहे 21वं म्हणतात, पण 2000चा कालावधी चालू आहे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, अंगुली मुद्राचे वर्गीकरण कोणी केले? सर फ्रान्सिस गाल्टन. हे प्रश्न तर कॉमनली आले तर तुम्हाला चुकता कामा नये. जर असे प्रश्न जर तुम्ही चुकला परीक्षेमध्ये तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेर जातात. कशाच्या स्पर्धेच्या बाहेर जातात? कारण हा प्रश्न 90% नाही, 99% लोकांचा चुकत नाही. मग जे सर्वांना येतात ते आपल्याला आले पाहिजेत, अन्यथा आपण स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकतो. पुढचं पहा. दस्तऐवजाबाबत तपासणी करताना डॅडॅश यांनी त्याची मूलभूत तत्त्वे विकसित केली. त्याचे श्रेय कुणाला जातं? तर कॅल्विन गोगार्ड असेल, अल्बर्ट ओसबोर्न असेल, लिओन लिट्टे असेल किंवा बर्टिलोन असेल. तर पर्याय काय? अल्बर्ट ओसबोर्न हे त्याचं आन्सर बरोबर येईल. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, व्यक्ती, वस्तू, स्फोटके, हस्ताक्षर बाबत ओळख पटवण्याचे किती प्रकार आहेत? पर्याय क्रमांक 6, पर्याय क्रमांक 1, 6 त्याचा आन्सर आहे. आता हे यांची ओळख पटवण्याचे किती प्रकार आहे त्याचं विश्लेषण देखील मी तुम्हाला देणार आहे, पण नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला याचं विश्लेषण मिळून जाईल. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा. स्फोटके स्फोटके तपासणीकरता तुलनात्मक सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला? डॉक्टर लिओन लट्टे, कॅल्विन गोगार्ड, कार्ल लँडस्टायनर आणि बर्टिलोन. तर ह्याचं उत्तर काय हो? कॅल्विन गोगार्ड. कारण फॉरेन्सिक बॅलिस्टिकचा जनक तोच आहे. कॅल्विन गोगार्डच आहेत त्याचे जनक, हे पण लक्षात घ्या. हे काल आपण घेतलेले आहेत काही प्रश्न त्यामधले. तर याच ठिकाणी आपण थांबूया. जर माझे लेक्चरची सीरीज तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि मित्रमैत्रिणींना आपल्या शेअर करा. रोज अशा स्वरूपाची सीरीज आपण घेत आहोत. हा सीरीजमधला 8वा भाग आहे. ज्यांनी कोणी आधीचे भाग पाहिले नसतील ते पण तुम्ही पाहून घ्या. याच ठिकाणी आपण थांबत आहोत. धन्यवाद.